पोरीच्या प्रेमात पडून घरच्यांच्याच विरोधात गेला। हे समजल्यावर काय म्हणतील लोक? शक्य असताना तर थुंकले असते आपल्यावर। नाही, एवढी किंमत कमी झाली आपली। आई, काय विचार करतेस? अजून पण धैर्य लाडकाच आहे का? का धैर्यचं लग्न लावून द्यायचा विचार आहे त्या भाऊरावच्या नातीशी? लग्न? जावई बापूंचं, ते बी त्या दीड दमडीच्या भाऊच्या नातीची? काय चाललंय ताई? जावई बापूंचं लग्न त्या भाऊच्या नातीशी लावून देणार आहेस तू? माझी आई जे काय वागली बोलली ते बरोबर नाही। आणि हे मला आधीपासूनच माहिती होतं। दोघांच्याही घरातून आमच्या नात्यासाठी नकारच येणार। म्हणून मी इतक्या सहजासहजी हार नाही मानू शकत। आणि एका घरातल्यांचं मन जिंकायचं म्हणून मी ही परीक्षा देतोय। एकदा ही परीक्षा पास करून भाऊंच्या मनात जागा निर्माण केली ना, मी माझ्या आईचं सुद्धा मन वळवीन। पण आता जोपर्यंत मी ही परीक्षा पास करत नाही, तोपर्यंत मी इथनं हलणार सुद्धा नाही। हे बघ दया, असं काहीही होणार नाहीये। मला वाटलं होतं तू माझी बहीण आहेस, माझ्या पाठीत असा खंजीर खोपसणार नाहीस, पण नाही। शेवटी तू मुजुमदार असल्याचं सिद्ध केलंस। फसवलंयस तू मला, फसवलंयस। ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच झालंय। तुम्ही सगळ्या मुजुमदारांनी मिळून मला फसवलंय, मला फसवलंय। असं काही झालेलं नाहीये दया। हे बघ दया, मी तुला शब्द दिलाय आणि दामिनी मुजुमदारचा शब्द म्हणजे खेळ नाहीये। धैर्य असं का वागतोय तेच समजत नाही। समजून घे ताई, लवकर समजून घे। जसा दामिनी मुजुमदाराचा शब्द म्हणजे खेळ नाही ना, तसाच
दयाचा शब्द म्हणजे सुद्धा खेळ नाही. असलाच तर तमाशा आहे तमाशा. मी काय करू शकतो याचा अंदाज आहे तुला. माझ्या पोरीनं धैर्य बरोबर लग्नाची स्वप्न बघितलेत आणि काहीही झालं तर तिची स्वप्न पूर्ण झालीच पाहिजेत. नाहीतर अख्ख्या मुजुमदारांची झोप उडेन मी. अरे मामा, आम्ही काय केलंय? आमच्यावर का चिडचिड करतोय? हे मामा, आईच्या लाडक्या लेकामुळे तुझ्या पोरीच्या आयुष्याचा खेळ झालाय, कळलं ना? आम्हाला मध्ये घ्यायचं नाही. होय की, तो धैर्य सावीच्या प्रेमात पडलाय, त्याला आम्ही काय करणार? प्रेम? अरे असली 56 प्रेम आयुष्यात येतात आणि जातात. मी प्रेम बीम काही म्हणत नाही. मी मानतो फक्त एकच, गेम. वाकड्या जाणाऱ्यांचा गेम कसा वाजवायचा हे दया चांगलंच जाणतो. ताई, तू धैर्य आणि इराचं लग्न करूया असा शब्द दिला होतास मला. तो शब्द पाळ. आई बरोबर आहे त्यांचं. भाऊंनीच कबूल केलं होतं की ते धैर्याची परीक्षा घेणार आहेत. मग आता अशी अर्धवट परीक्षा सोडून यांना परत पाठवायचं डिसिजन कसं काय घेऊ शकतात भाऊ? आई, धैर्याने पहिल्या दिवसापासून सगळी कामं अगदी मनापासून केली.